महत्त्वाचे काम होण्यासाठी टेबला खालून दिली जाते लाच। भ्रष्टाचाराचा गुन्हा होतो तेव्हा विश्वासार्हतेची तडकते काच। हे भ्रष्टाचाराचे पाय कडू लहानपणापासूनच दिले जाते। शांत बसलास तर चॉकलेट देईन, अशामुळेच तर घोडे पेन खाते। सरकार बदलले तरी भ्रष्टाचार थांबत नाही। भ्रष्टाचाऱ्यांना व्यवस्थेशी देणे घेणे नसते काही। भ्रष्टाचाराविरुद्ध सारे कायदे भारतात व्हावे आता कडक। जो करेल भ्रष्टाचार या देशात त्यावर कारवाई व्हावी तडक। आपल्या भारतातला सारा थांबवू आपण भ्रष्टाचार। या लोकशाही गणराज्यात चला आणू पुन्हा शिष्टाचार, चला आणू पुन्हा शिष्टाचार। मित्रांनो, भ्रष्ट म्हणजे अधार्मिक, अनीतिमान, आसनावरून खाली ओढलेला, विटाळलेला माणूस आणि त्याचे आचरण म्हणजे भ्रष्टाचार। खरं तर माणूस हा जन्माने भ्रष्ट नसतो। त्याला आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती, तसेच ईर्ष्या, अतृप्त इच्छा, हव्यास, दुर्बलता, लोभ, राक्षसी प्रवृत्ती भ्रष्टाचार करण्यास भाग पाडते। त्यात श्रद्धासबुरीचा अभाव आणि अयोग्य मार्गदर्शनाने भ्रष्टाचारासारख्या भयंकर अशा विविध अत्याचारासारखे दुष्कृत्य करण्यास तो उद्युक्त होतो। दैनंदिन जीवनात माणूस सर्व जगाला फसवू शकतो, पण स्वतःच्या मनाला तो कधीच फसवू शकत नाही। ती भीती कुठेतरी असते। नमस्कार, मी तेजस्वी विलास दळवी, राहणार तळवडे, तालुका सावंतवाडी। माझा आजचा घोषवाक्याचा विषय आहे भ्रष्टाचार निर्मूलन। कळत कसं नाही तुम्हाला, भ्रष्टाचार जुमानत नाही आपल्याला। कळत कसं नाही तुम्हाला, भ्रष्टाचार जुमानत नाही आपल्याला। देशाचा जर हवा विकास, भ्रष्ट नेत्यांना बाळगू नका जवळपास। देशाचा जर हवा विकास, भ्रष्ट नेत्यांना बाळगू नका जवळपास। लोभातून भ्रष्टाचार करेल, नंतर सर्व काही गमावेल। लोभातून भ्रष्टाचार करेल, नंतर सर्व काही गमावेल। देशाचा आजार आहे हे भुकेले भ्रष्टाचारी, देशाचा आजार आहे हे भुकेले भ्रष्टाचारी। गरिबांच्या पोटावर लाद मारतात हे धनवान भिकारी, गरिबांच्या पोटावर लाद मारतात हे धनवान भिकारी। भ्रष्टाचार देशातून मिटूया, भ्रष्ट राजनेत्यांना हटवूया। भ्रष्टाचार देशातून मिटूया, भ्रष्ट राजनेत्यांना हटवूया। देशाला पुढे न्यायचं आहे, त्यासाठी भ्रष्टाचार मिटवायचा आहे। देशाला पुढे न्यायचं आहे, त्यासाठी भ्रष्टाचार मिटवायचा आहे। देशाचा विकास दर वाढवूया, भ्रष्टाचाराला मुळातून मिटवूया। देशाचा विकास दर वाढवूया, भ्रष्टाचाराला मुळातून मिटवूया। उत्पन्नाबद्दल समाधानी व्हा, भ्रष्टाचारापासून दूर राहा। उत्पन्नाबद्दल समाधानी व्हा, भ्रष्टाचारापासून दूर राहा। जो करतो भ्रष्टाचार तो असतो लाचार। भ्रष्टाचार हे आहे देशाच्या नाशाचे कारण, भ्रष्टाचार हे आहे देशाच्या नाशाचे कारण। आपण संपवूया देऊन एक आदर्श उदाहरण, आपण संपवूया देऊन एक आदर्श उदाहरण। धन्यवाद।